तर शेतकरी बांधवांनो, आता साधारण नोव्हेंबर महिना चालू आहे आणि बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांचा हरभरा जे आहे तो पेरून झालेला आहे. तर शेतकरी बांधवांनो, आता जो हरभरा आहे या हरभऱ्यामध्ये आपल्याला बुरशीजन्य जो रोग असतो, ज्याला की आपण उधळणी म्हणतो, जो की फ्युझारियम विल्ट या बुरशीने येतो, तर तो आपल्याला जर कंट्रोल करायचा असेल तर आपल्याला काय करता येईल शेतकरी बांधवांनो, जैविकमध्ये आपल्याला काही उपाय सांगणार आहे आणि केमिकलमध्ये. तर जैविकमध्ये आपण वापरू शकता ट्रायकोडर्मा व्हिरिडी, ही एक जैविक बुरशी आहे जी ही फ्युझारियम म्हणजे जी आपल्या हरभऱ्याला उधळवते, त्या बुरशीवर आपल्याला नियंत्रण मिळवून देते. तर आपल्याला काय करायचं शेतकरी बांधवांनो, प्रति एकर जर टॅल्कम फॉर्ममध्ये म्हणजे पावडर फॉर्ममध्ये असेल तर प्रति एकर 2 किलो आणि जर लिक्विडमध्ये असेल तर प्रति एकर 1 लिटर या प्रमाणात आपल्याला ही जैविक बुरशी वापरायची आहे. त्याच्यानंतर एक जीवाणू येतो ज्याला की आपण बॅक्टेरिया म्हणतो, त्याचं नाव आहे सुडोमोनास फ्लोरिसन्स. हा देखील आपल्याला प्रति एकर टॅल्कम फॉर्ममध्ये असेल तर 2 किलो आणि लिक्विडमध्ये असेल तर प्रति एकर आपल्याला 1 लिटर या प्रमाणातून आपल्याला स्प्रेच्या माध्यमातून किंवा मातीमध्ये मिसळून एका एकरासाठी आपल्याला हा डोस वापरायचा आहे, जेणेकरून जमिनीतले जेवढे जीवाणूजन्य आणि बुरशीजन्य रोग असतील ते आपल्याला कंट्रोल करता येतील. शेतकरी बांधवांना आपण ट्रायकोडर्मा आणि सुडोमोनास असं कॉम्बिनेशन वापरून जीवाणूजन्य आणि बुरशीजन्य अशा दोन्ही रोगावर मात पाहून आपल्या हरभऱ्याचं जास्तीत जास्त प्रमाणात उत्पन्न वाढवू शकतात. तर व्हिडिओला बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद.